ब्रॉट टू यू बाय विगार्ड। बीड जिल्ह्यावर सध्या भीषण दुष्काळाचं सावट आहे। गत वर्षी पर्जन्यमान जो आहे तो अत्यल्प झाला आणि त्याचा फटका जो आहे सध्या बीडकरांना, बीड मधल्या लोकांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। करपरा, बिंदुसरा आणि नारदा नदीचं हे संगम असणारं हे नामलगाव गाव आहे आणि या गावातून संगम असलेल्या तिन्ही नद्याचं ही नदी जी आहे माजलगाव धरणाकडे जाते आणि याच नदीच्या पाण्यावरून जवळपास हजारो गावं जे आहेत त्या गावांना या नदीचा फायदा होतो। मात्र अशा पद्धतीनं मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच ही जी नदी आहे कोरडी ठाक पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 2014-15 मध्ये ही जी नदी आहे अशाच पद्धतीनं दुष्काळी सावटामुळे कोरडी ठाक पडली होती आणि आता त्यानंतर तब्बल 10 ते 12 वर्षानंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये असा भीषण दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतोय। जर पाहिलं एरवी दुथडी भरून वाहणारी ही बिंदुसरा नदी आता मात्र सध्या एकाएकी निश्चित आणि कोरडी ठाक असल्याचं पाहायला मिळतंय। जर या महिन्याच्या शेवटच्या दिवसात पाऊस जर झालाच नाही तर येणाऱ्या काळात मात्र भीषण पाणी टंचाईचा सामना बीडकरांना करावा लागणार आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। त्यामुळे आता बीड जिल्हा प्रशासन आहे काय नेमकं नियोजन करेल याकडे आता संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, नामलगाव, बीड। ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।